चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटल्याचं पाहायला मिळालंय। कारण की मालेगावमध्ये जन आक्रोश मोर्चा काढून निषेध व्यक्त केला जातोय, नोंदवला जातोय। मोर्चाला मालेगावमधील महिलांची मोठ्या संख्येने हजेरी आहे आणि पीडित कुटुंब देखील जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आंदोलक आक्रमक झाल्यामुळे खबरदारीचा उपाय सुद्धा करण्यात आलेला आहे। मोर्चाला मालेगावमधील महिलांचा आक्रोश पाहायला मिळतोय। मालेगावमध्ये न्यायालयाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। महत्त्वाची अपडेट म्हणूया, आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावमध्ये मोर्चा निघालेला आहे आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी प्रदीप आपल्या सोबत आहेत। प्रदीप, सद्यस्थिती काय आहे तिथली? नक्कीच आता सद्यस्थिती जी आहे ही पोलिसांनी जे हा जो जन आक्रोश मोर्चा होता किंवा तो शांततेत करण्याचं आवाहन केलेलं आहे व कुठेतरी आता आपण बघू शकतोय आता इथं कुठेतरी बघा पोलीस जे आहे हे कुठेतरी जे आंदोलन करते किंवा कोणाला असं ताब्यात घेतलेलं आहे व पोलिसांनी व कुठेतरी आता जो आंदोलन करताय याला आता कुठेतरी घेऊन चाललेले आहेत व आता कुठेतरी पोलिसांनी जे हे शांततेचं प्रतीक म्हणून सर्वांना आवाहन केलेलं आहे। हा जो कोर्टाचा गेट आहे हा पण बंद केलेला आहे इथं व आपण हे बघू शकतो हे दृश्य संपूर्ण आता कुठेतरी शांतता दिसत आहेत। प्रदीप, काही आंदोलक तिथे असतील तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आता त्यांची भूमिका काय आहे? आता तरी शांतता दिसते, परंतु आता गेट बंद आहे। आता गेटच्या त्या साईडने आपण जाण्याचा प्रयत्न करत आहेत। कुठेतरी आता काही महिला आहेत त्या पण तिथं अजून जी गर्दी आहे ती जाण्यास मना करत आहेत, ज्या महिला वगैरे आहेत त्या। पण आता आपण एक मिनिट गेट उघडा दोन। मालेगावमध्ये न्यायालयाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतोय इथे कुठेतरी परत जे आहे ते गेट उघडून आपण बाहेर आलेलो आहे। आपण कुठेतरी बघू शकतोय तरी जे महिला वगैरे आहेत यांचा आक्रोश चालूच आहे। काही महिला आहेत ते कमी संख्येने जे महिला आहेत ते आता इथे आहेत बघू शकतो आपण। पोलीस कुठेतरी त्यांना आता सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी कुठेतरी पोलिसांनी संयम ठेवून इथे शांततेचं प्रतीक म्हणून इथे पोलिसांनी संयम ठेवायला लावलेला आहे। जे महिला आहेत आक्रोश जन आक्रोश जे किंवा आंदोलन करते जे महिला आहेत त्यांना आता समजावून जाण्याचा प्रयत्न करत व काही ज्या महिला आहेत त्याही आता जाण्यास तयार झालेले आहेत। आपण हे दृश्य बघू, पोलीस अक्षर शांततेने पोलीस सध्या काय आवाहन करतायत आंदोलकांना? प्रदीप, तुमचा आवाज येत नाहीये, पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करते। खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाने दरवाजे बंद केलेले आहेत। सकाळपासून आपण पाहतोय मालेगावकर एकवटल्याचं दिसतंय आणि महिला आंदोलकांची संख्या जास्त पाहायला मिळते आणि खबरदारीचा उपाय म्हणून आता सध्या न्यायालयाचे दरवाजे बंद केले। कारण की काही वेळापूर्वी आंदोलकांनी न्यायालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला होता। प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, न्यायालयाला जाब विचारण्यासाठी हे आंदोलक एकवटल्याचं दिसलं। मात्र सद्यस्थितीचं जाणून घेतली तर आमचे प्रतिनिधी प्रदीप यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार आता सध्या पोलिसांचा बंदोबस्त तिथे तैनात आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी न्यायालयाचे दरवाजे सध्या बंद करण्यात आलेले आहेत। हा जो बाजूला दृश्यांमध्ये आपण स्क्रीनवर पाहतोय तो आरोपी आहे आणि याच आरोपीला आमच्या हवाले करा, आम्ही जी काय हवी आहे ती शिक्षा देऊ अशी आंदोलकांची संतप्त मागणी आहे। फाशीची शिक्षा द्या अशी ही मागणी आहे आणि हाच तो आरोपी आहे ज्याने मालेगावमध्ये जे प्रकरण घडलेलं होतं त्याला पूर्णपणे जबाबदार हाच आरोपी आहे आणि त्यालाच आमच्याकडे सुपूर्द करा अशी मागणी या संतप्त आंदोलकांची आहे। आणि याच मागणीसाठी संपूर्ण मालेगावकर आज एकवटलेले होते आणि ते थेट न्यायालयामध्ये आंदोलकांनी शिरण्याचा प्रयत्न केला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। आता पोलीस गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न करतात। पोलीस सगळ्या आंदोलकांना बाहेर जाण्याचं आवाहन करत आहेत।